आज प्रत्येक विद्यार्थी एका कॉम्प्लेक्स खाली जगतोय। हे नंबर देणं आधी बंद करा। हा पहिला, तो दुसरा, तो चौथा, तो 35वा। म्हणजे पहिले 5त येणारे विद्यार्थी स्वतःला श्रेष्ठ समजतात, मग काही 40वा येणारा विद्यार्थी मूर्ख आहे। तुम्हाला काय अधिकार आहे कोण श्रेष्ठ आहे ठरवण्याचा? कदाचित 40वा येणारा विद्यार्थी संगीतात श्रेष्ठ असेल, गायनात श्रेष्ठ असेल, पेंटिंग मध्ये श्रेष्ठ असेल, त्याला काही चॉईस आहे की नाही ठरवायला? तुम्ही स्पर्धा लावली आहेत मुलांमध्ये, आणि मग त्यात काय पालकही सामील होत आहेत, मुलांवर दडपण आणतात। पहिल्या 5त ये, पहिल्या 10त ये, मग काय सुरू होतात क्लासेस, एक्स्ट्रा क्लासेस, कोचिंग क्लासेस। बाजार मांडलाय तुम्ही, शिक्षणाचा बाजार। बरं, एक गोष्ट मला सांगा, माझ्या एका मित्राला शिल्पकार व्हायचं होतं, पण SSCला तो सायन्स मध्ये फेल झाला, म्हणून त्याला JJ स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये ऍडमिशन घेणं शक्य झालं नाही। त्यानंतरची 3 वर्ष तो सायन्स मध्ये पास होण्याकरिता आटापिटा करत राहिला। मार्च ऑक्टोबर। युजलेस नाही का हे? ज्या विषयाचा शिल्पकलेशी काही एक संबंध नाहीये, त्या विषयासाठी आयुष्याची 3 वर्ष वाया घालवली त्याने। घालवली की नाही? माझ्या मित्राला नापास ठरवण्याचा हक्क कोणी दिलाय तुम्हाला? प्रत्येक विद्यार्थ्याला त्याला आयुष्यात काय व्हायचंय हे ठरवण्याचा हक्क नको? पण राणे, प्रत्येक विद्यार्थ्यानं प्राथमिक शिक्षण घ्यायला नको? घ्यायला हवं ना, माझी काहीच हरकत नाही, घ्यायला हवं। पण बाबरच्या बायकोचा जन्म कुठे झाला आणि कंबोडियाच्या मातीत कुठली खनिज सापडतात, हा इतिहास आणि भूगोल आहे का? नाही, मी म्हणतो त्यांना इतिहास शिकवा, भूगोल शिकवा, पण निदान त्याची परीक्षा तर घेऊ नका। मग बघा मुलं किती आवडीने शिकतात ते। आणि एखाद्याला इतिहास मध्ये ग्रॅज्युएट व्हायचं असेल, भूगोल मध्ये ग्रॅज्युएट व्हायचं असेल, तर निवडू दे ना त्याला तो विषय। सचिन तेंडुलकर, MF हुसेन, लता मंगेशकर, धीरूभाई अंबानी, बिल गेट्स यांचं कुठे घोडं अडलं होतं का कमी शिक्षण झाल्यामुळे? साहेब, पण त्या आज मोठे आहेत कारण त्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात काहीतरी करून दाखवण्याची संधी मिळाली। प्रत्येक मुलाच्या आवडीचं क्षेत्र ओळखा, त्याला त्या क्षेत्रामध्ये काहीतरी करून दाखवायची संधी उपलब्ध करून द्या, मग बघा मुलं काय करतात ते। पण कृपा करून जगात कोणालाही नापास करू नका। आता एखाद्याचा एखादा विषय कच्चा असेल तर त्या विषयासंबंधी त्याला काही करू देऊ नका, पण त्याला मराठीतच MA करायचं असेल तर गणितात पास व्हायची सक्ती का? बरं झालं आज मुलं घरात नाहीयेत, नाहीतर त्यांनी माझं जगणं कठीण केलं असतं। कारण तुम्हाला पडणारे प्रश्न त्यांना नेहमीच पडत असतात। मग निदान त्यांच्यासाठी तर शिक्षण पद्धतीत बदल करा। बाहेरच्या देशात बघा कशी शिकतायत मुलं। आपण आपल्या मुलांवरचा ताण कमी करूया, त्यांना शिकण्यात आनंद वाटेल असं काहीतरी करूया। ठीक आहे राणे, मी तुम्हाला आश्वासन देतो, आपण ह्याच आठवड्यात पुन्हा भेटू, यावर काहीतरी तोडगा काढू। मी शिक्षण मंत्र्यांनाही बोलवून घेतो। नाही, नको, मला तर त्यांनी वेडच ठरवलंय। नाही, ही इज अ नाईस मॅन। आपण बसून चर्चा करू, काहीतरी तोडगा नक्की काढू। तुमचा गैरसमज दूर होईल याची खात्री बाळगा। ठीक आहे। आणखीन मी काय करू शकतो तुमच्यासाठी? ते बाहेर चहाचं बोलत ते विसरलात तुम्ही।